नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तास मध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. माजी आमदार विजयराव पाटील चोंडीकरांचा 77वा वाढदिवस उत्साहात साजरा. हजारो चाहत्यांनी दिल्या निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा. सविस्तर वृत्त. माजी आमदार विजयराव देवराव पाटील चोंडीकर यांचा 77वा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. पुसद येथे त्यांच्या निवासस्थानी हजारो चाहत्यांनी त्यांना निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. विजयराव उर्फ अण्णा हे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष. या संस्थेच्या माध्यमातून जवळपास 15,000 विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेतात, तर 600च्या वर शिक्षक व कर्मचारी या संस्थेत कार्यरत आहेत. जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य, नम्र व विनयशील स्वभाव, पारदर्शक कार्यशैली आणि जनमानसात पकड, त्याचप्रमाणे नाईक परिवारांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्ती असल्याने अत्यंत तरुण वयात त्यांच्यावर वसंत सहकारी साखर कारखान्याची मोठी जबाबदारी आली. ती अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. त्यानंतर आमदार म्हणून ते विधान परिषदेवर गेलेत. ह्या कार्यकाळात त्यांनी भरीव निधी आणून विकासाभिमुख कामे केलीत. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे सदस्य म्हणून त्यांचा उल्लेखनीय कार्यकाळ होता. यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जवळपास सर्व समित्यांचे सदस्यपद त्यांनी यशस्वीरित्या सांभाळले. तर गुंज येथील सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. किंबहुना कारभारच त्यांच्या हातात होता. या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईकांनी ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणारे अत्यंत मितभाषी अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे विजय अण्णा चोंडीकर. सध्या अण्णांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांचे चिरंजीव अनिरुद्ध विजयराव पाटील यांच्यावर सोपवलेली असून संस्थेची वाटचाल जोमाने सुरू आहे. या परिसरात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणून नावलौकिक आहे. आज पुसद येथे विजयराव अण्णा पाटील चोंडीकर यांचा 77वा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.